हाय हॅलो फ्रेंड्स, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा, आनंद म्हणजे खुशी माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल, कारण का आत्ता त्यांनी आणलेले आहे माझ्यासाठी मशीन, कपडे धुवायची मशीन. आणि हे माझं स्वप्न म्हणजे कधी होतं, माझ्या लग्नाच्या दिवसापासूनच होतं हे, की मला एक मशीन पाहिजेच म्हणून. पण ती शक्य नव्हती त्यावेळेस, पण आता शक्य झालेली आहे आणि त्यांनी आणलेली आहे. आणि मला संक्रांतीचं पण गिफ्ट मिळालं आणि बड्डेचं पण गिफ्ट मिळालं त्यांच्याकडून. आणि दोन मुलांचे कपडे, आपण आपल्याला वाटतं की लहान आहेत मुलांचे कपडे पडत नाहीत, पण असं नसतं. कारण का लहान मुलांचे जास्त कपडे पडतात आणि मोठ्यांचं कसं, मोठे मुले जे असतात त्यांचे पडत नाहीत, कारण का ते ऐकतात पण आणि मग म्हणजे जास्त खराब करत नाही. लहान लेकराचं तर तुम्हाला माहितीच असेल. आपण जसे हालत दिवस काढतो, जितके आपण हालत दिवस काढतो तितके आपल्याला चांगले दिवस पुढे बघायला भेटतात. तसं असं मला वाटतं. आणि खूप म्हणजे लग्न झाल्यापासून मी जसं आम्ही पडलो पुण्याला, तसं मी हातानेच धुवत होते आणि बाथरूममध्येच धुवायचे आणि काही पर्यायच नव्हता, कारण का मला आवडत तर नाही म्हणा बाथरूममध्ये धुवायला. म्हणजे बाहेरच पहिल्यापासून मी धुवत असायचे, त्याची सवय. पण आता सवय लागून गेली होती, तरी पण आता मग ह्यांनीच म्हणले की बस आता आपण मशीनच घेऊ. म्हणलं थोडेफार त्याचा हप्ता जाईलच, पण म्हणले घेऊ मशीनच, तुला पण काम हलकं होईल आणि जेणेकरून तुझा हा वेळ जरा दुसरीकडे कुठंतरी उपयोग करता येईल. म्हणूनच त्यांनी मशीन घेतली आणि चालते म्हणलं. मग चांगली आहे मशीन. आणि इथं मी बघत होते की कसं काय, मला तर एवढं त्याच्यातलं माहीत नाही. तर माझे पप्पा बोलतात की जी वस्तू 5 स्टारची असते ती चांगल्या क्वालिटीची असते, टिकाऊ असते आणि खूप वर्ष आपण त्याचा उपयोग करू शकतो चांगल्या रीतीने, असं माझ्या पप्पांचं म्हणणं असतं. तर 5 स्टार पण आहे. मग त्यांना पण सांगितलं मी की हा पप्पा 5 स्टार आहे म्हणून वस्तू, तर छान आहे म्हणले. मग त्याच्यानंतर मी आवरायला लागले, कारण का आम्हाला उद्याचा म्हणजेच भोगीचा जो भाजीपाला असतो तो आणायचा होता मला. आणि म्हणलं थोडीशी पूजा करून घ्यावी आपली मशीनची, कारण का आपल्या घरात जी वस्तू नवीन येते तिची आपण पूजा केल्याशिवाय सुरू करू नये असं तर मला वाटतं. कारण का आपल्यासाठी ती एक लक्ष्मीच असते, की घरात आपल्या एक न्यू फॅमिली मेंबर म्हणून आलेली असते. तर आता हे तर बघा, मी पुसून घेते आधी ओल्या कपड्याने चांगले तिला. आणि इथंच आम्ही जॉईंट करून ठेवणार आहे बाल्कनीमध्ये, जेणेकरून पाणी वगैरे तिकडं जायला पण जागा आहे, कॉक पण आहे आयता. पण असं होतंय की तिथं भरपूर ऊन लागते गॅलरीमध्ये, तरी पण आम्ही कसं तरी ॲडजस्ट होऊ द्या. आता ह्यांनी बोलले तर करू म्हणून काहीतरी त्याला आडोसा वगैरे. हां, म्हणले मग उद्या करता येईल म्हणलं ते. आणि म्हणलं तर तात्पुरते त्याला झाकून तिथंच ठेवावे म्हणलं. आणि इथं मी आता स्वस्तिक काढून घेते, कारण का मला माहीत नाही काढतात का नाहीत, पण आता आपण जरा थोडं जरी स्वस्तिक हळदी कुंकू लावले तर त्या वस्तूची शोभा पण वाढते आणि छान पण दिसून जातं आणि चांगलं वाटत होतं. तर मुलं गेले होते ट्युशनला आणि ह्यांनी पण गेले होते, म्हणजे बाहेर तिथं बसले होते गप्पा मारत. तर दिवसभर आमचा तोच राडा होता की चालू होती का नाही, काय प्रॉब्लेम होता. तर झाला असं होतं की जे खाली असते, आणि तुम्ही पण घेतले ना कधी नवीन मशीन, तर खाली पण एक थर्मस असतं ते, तर ते काढून त्याच्या खाली मोटर म्हणजे ब्लॅक कलरचं ते काहीतरी असतं, ते नक्की काढायचं असतं. कारण का ते आम्हाला माहितीच नव्हतं की काढायचं की नाही काढायचं म्हणून. आपल्याला वाटतं थर्मस सोबत लावायचं, पण लावायचं असतं, पण त्याच्या आतमध्ये पण एक काळ्या कलरचं हे राहतं, काहीतरी राहतं, ते स्टँड राहतं. मग ते घासतं, मग ते चालू होत नाही त्याने. आणि मग त्यानंतर मग ते काढून झाल्यानंतर, म्हणजे ते काढायचं आधी, नंतर मग चालू होते. मग ते आम्हाला माहितीच नव्हतं ते. आम्ही नंतर मग विचारलं इकडं तिकडं, म्हणजे त्यांच्या मित्रांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे असं असतं तसं असतं म्हणून. मग तेव्हा नीट झाली कुठंतरी आणि चालायला लागली व्यवस्थित. आणि मग इथं मी आता दिवाबत्ती पण, म्हणजे देवाऱ्यापुढं ठेवला दिवा. आणि म्हणजे जास्त माझ्याकडे देव नाहीत, मी फक्त एक हे ठेवलेले आहे, अन्नपूर्णाची मूर्ती तेवढी एकच आहे. तुम्ही म्हणताल एवढं मोठं मंदिर आहे. मंदिर म्हणजे मी छोटंसंच, म्हणजे आपल्या अन्नपूर्णा आहे पण तिला ठेवायची कुठं, म्हणून म्हणलं छोटंसंच का होईना एक मंदिर असावं तिच्यासाठीच. म्हणून मी, आणि जागा पण इथं कुठं ठेवायला नाही म्हणून मी फ्रीजवर ठेवलेलं आहे तिथं मंदिर. आणि मग त्यानंतर मग मी दारात रांगोळी काढायला लागले. रांगोळी काढल्यानंतर, आणि म्हणजे आपल्या घरात जी गोष्ट काही झाली ना, मला तर इतकं छान वाटतं का नाही, म्हणजे शुभ झाली ना, मुलं पण खुश असतात, आपण पण खुश असतो आणि घरात पण पॉझिटिव्ह वातावरण राहतं. छान वाटतं, शांतता वाटते. आणि खरंच कालचा दिवस खूप भारी गेला.
आणि माझं खूप दिवस झालं म्हणजे असं म्हणजे मला वाटत होतं, मला स्वप्न पण होतं की मला एक छोटीशी का होईना कशी का होईना मशीन असावी. आणि कारण का कपडे धुवायचं इतका म्हणजे आपलं मेन काम कपडेचं असतं आणि लहान मुलं असले घरात की त्यांचे जास्तच कपडे पडतात. ज्यांना लहान मुलं आहे त्यांना तर कळतच असेल महिलांना त्या. कारण का जास्त लहान मुलं असले ना तितकेच जास्त कपडे पडतात. आणि माझं तर आता कसं झालं होतं, जसं हे शंभूला पण कळायला लागले तसं तो नवीन कपाटातले कपडे काढायचा. म्हणजे अख्ख्या घरभरात बेडरूममध्ये सगळीकडं कपडे वगैरे करायचा. आणि मग त्यामुळं की ह्यांनी पण म्हणायला लागले की आपल्याकडं जरा गरजच आहे मशीनची म्हणून. आणि मग त्यासाठीच मग ह्यांनी पण म्हणले आपण घेऊच एखादी मशीन थोडीफार नाही का म्हणजे हप्त्यावर आपले फिटून जाईल म्हणले, पैसे पण घेऊ आपण म्हणले. आणि त्यानंतर मग आता मी आवरत होते कारण का आम्हाला जायचं होतं भाजीपाला आणायला, उद्याची तयारी करायची होती. तर मी तेच तयारी करण्यासाठी लिस्ट करणार होते. कारण का लिस्ट का करते मी, तर मला ना बाहेर गेलं ना कसं होतं की गोंधळ होऊन जातो. जे आपल्याला आणायचं आहे ते आपण आणत नाही आणि भलत्याच गोष्टी आणतो. तर असं होऊ नये म्हणून माझ्या वेळेस बरंच वेळा असं झालेलं आहे. म्हणून मी काय करते, आधी लिहून काढते जे जे मला पाहिजे ते बाहेर गेल्यानंतर. आणि त्यानंतर मग मी चिठ्ठी घेऊन जाते मग. जेणेकरून आपल्याला हां, ही एक वस्तू घेतली, आता दुसरी, आता तिसरी असं करत आपण म्हणजे जे आपल्याला वस्तू आणायच्या तेच आपण आणतो. आणि जास्त कुठं वायपट खर्च पण होत नाही. म्हणून मी आधीच लिहून ठेवत असते काय आणायचं काय नाही ते. तर इथं मी आता सगळी लिस्ट वगैरे करत होते भाजीपाला जेणेकरून काय लागतोय तो म्हणजे ह्याचं भोगीचं वगैरे. आणि तिथून आल्यानंतर मग मला भरपूर अजून निवडानिवडी करून ठेवायची होती जेणेकरून सकाळची धावपळ होऊ नये, काय होऊ नये. तर इथं परीच्या पप्पांचं मला सांगायचं चाललेलं की आपण गॅलरीत आपण इकडं ठेवायची का मशीन असं तसं. तर त्यांचं चाललं होतं. तर म्हटलं नाही आपल्याला इकडं पाईप वगैरे ते चाललं होतं त्यांचंच बोलायचं की कसं काय करायचं ते. त्यानंतर मला आल्यावर स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक पण झाला नव्हता. आणि दिवसभर मशीनचाच राडा होता की हे आण, ते आण, हे कर, ते कर. मग त्यांच्या हाताखाली द्यावं लागतं. आणि शिवाय घरातल्या पण मुलांचं इकडं-तिकडं गेलं त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. म्हणून खूपच मला उशीर झाला होता रात्री. आणि पटकन आले मी बाजारातून. बाजारातून आल्यावर त्यांना टमाट्याची चटणी केली आणि पटकन त्यांना जेवायला वगैरे वाढलं. आणि त्यानंतर मग मी निवडायला घेतलं सगळं जे जे काय उद्या सकाळचं लागणार आहे ते. जेणेकरून सकाळची घाई गडबड होऊ नये म्हणून पटकन निवडून ठेवलं. आणि भाजीपाला तर एवढा महाग नव्हता, पण गर्दी खूप होती आणि गर्दीमध्ये एकत्र आपल्याला एकत्रच घ्यायचं असतं, पण ते होत नव्हतं. त्यानंतर मी आता इथं आवरून घ्यायला लागले. टमाट्याची चटणी झाल्यानंतर किचन वगैरे आवरायला लागले. आणि सगळं झालं होतं माझं निवडून. हे आता निवडायला घ्यायचं होतं म्हणजे त्यांना जेवायला वगैरे वाढून. आणि पोरांना पण दिलं तिथं जेवायला पप्पासोबत. जेवून जातात. शंभू हे तर खूप आवडीने लगेच पप्पासोबत बसतो. आणि मम्मी दिसली की मम्मीला चार बोलतो, असं आहे त्याचं. तर इथं आता मी हे शिलते. आता शिलाईचं माझं काय झालं जत्रेमधून मी घेत असते ते शिलाईचं, बटाटा शिलाईचं ते वगैरे. तर ते तुटलं होतं माझ्याकडून. मग मी काय करत असते, अशा छोट्या छोट्या गोष्टी चमचा हे नाही का, ते मी जत्रेमधूनच घेत असते जेणेकरून स्वस्त आणि चांगलं भेटतं. तर आता हे मी घेतलं होतं, मागच्या वेळेस घेतलं होतं शिलाईचं. तर ते 2 वर्ष झाले मी त्याला वापरत होते आणि त्यानंतर तुटून गेलं ते. म्हणून आणि माझं सगळं तिकडं निवडून वगैरे झालं आणि मी बेडरूममध्ये येऊन बघते तर एवढा राडा केला होता पोरांनी, एवढा म्हणजे की माझं ते बघूनच माझं डोकं अजून दुखायला लागलं. कारण का एक आवरते तर एक खोली आवरते तर दुसरी लगेच तयारच आहे. पसारा होऊन जातो. आणि कसं चला असं राडा तर होणारच कारण का लहान मुलं आहेत घरात म्हणल्यावर होतच थोडंफार. तर आताच फायनली झाले माझं सगळं आणि बसले मी आता खाली. आणि ह्या ज्या बांगड्या दिसतात ते मी आत्ताच घालून आले. आणि ते त्यानंतर मग मेहंदीचं कोण आणला. मेहंदीचं आता मी मेहंदी काढणार आहे, पण मी अशी टिपक्यांचीच काढणार आहे, जास्त डिझाईनमधली नाही काढणार. कारण का आत्ता 10:30 वाजले, झोपायचं आहे आणि पोरांनी पण जेवलेत, झोपीला आलेत. आणि हरभरा निवडायचा आहे, निवडून तेवढंच राहिले. बटाटा आताच कापून ठेवला आहे, फ्रीजमध्ये ठेवलं आहे सगळं. आणि वांग नाही कापलं कारण का वांग काळं पडेल म्हणून, आणि उद्याच कापणार आहे वांग पण. म्हणून म्हटलं जेवढं आपल्याकडून आत्ता होते तेवढं निवडून वगैरे ठेवावं. आणि मसाला तर उद्याच काढावं म्हणलं. तर चला, आज दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि तर चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.